जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती योजना कॉर्नर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर बजाज फायनान्सचा पर्सनल लोन संदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, कारण की या जे वैयक्तिक कर्ज आहे ते घेण्याचे फायदे आणि अटी काय आहेत, काय पात्रता असणार याची सविस्तर बातमी एकाच व्हिडिओमध्ये। तर आपल्या योजना कॉर्नर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण की या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला फायनान्स रिलेटेड लोन असेल किंवा इतर कोणत्या जे इन्शुरन्स असेल या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाते। त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर बजाज फायनान्सचं वैयक्तिक कर्ज आणि जलद मंजुरी, लवचिक परतफेड पर्याय आणि आकर्षक व्याजासह देते आणि तुमच्या आर्थिक गरजा जे आहेत, तुमच्या ज्या आर्थिक गरजा आहेत ते पूर्ण करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे हे आहे बजाज फायनान्स पर्सनल लोन। या संदर्भात पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे सुद्धा पाहणार आहोत। तर बजाज फायनान्ससाठी तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचं आहे आणि ते खूप सोपे आहे, परंतु ज्यासाठी तुम्हाला काही पात्रता आणि निकष कागदपत्रे जे आहेत ते पूर्ण करावी लागणार आहेत। एकंदरीत पात्रता निकष काय तेच थोडक्यात समजून घेऊ। एकंदरीत तुमचं पात्रता निकष काय आहे तर या संदर्भात थोडी माहिती। तर तुमचे वय 21 ते 67 वर्षाच्या दरम्यान असावे लागते, म्हणजे तुमचं एकंदरीत 21 ते 60 वर्ष आपण वय धरू तर पात्रता निकष अशा देण्यात आलेला आहे की वयाची पात्रता निकष लक्षात घ्या। 21 ते 60 वर्ष तुमचे मानसिक जे उत्पन्न आहे ते मर्यादेपर्यंत असणे आवश्यक आहे, जे शहरानुसार बदलू शकतं। तुमच्याकडे चांगला क्रेडिट स्कोर जे आहे ते असणं सुद्धा गरजेचं आहे। तिन्ही जे हे पॉइंट आहे ते लक्षात घ्या। दुसरं म्हणजे आता आपण बोलूत आवश्यक कागदपत्रे। बजाज फायनान्स पर्सनल लोन साठी अप्लाय कसं करायचं या संदर्भात सुद्धा माहिती द्या। याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत की आवश्यक कागदपत्रे झाल्यानंतर ऑनलाईन अप्लाय कसं करायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। एक म्हणजे आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पगार जी स्लिप आहे किंवा बँक जे विवरण म्हणजे एकंदरीत स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे। हे तिन्हीच डॉक्युमेंट लागणार आहे बजाज फायनान्स पर्सनल लोन साठी। आता कशा पद्धतीने अप्लाय करायचं या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर इथे एक मी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो तर मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे तर तुम्ही करू शकता। होय, तुम्ही बजाज फायनान्सच्या जे अधिकृत वेबसाईट आहे किंवा मोबाईल ॲप आहे त्याद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता। एकंदरीत कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज करायचा या संदर्भात सुद्धा मी माहिती सांगितली। काय काय निकष असणार आहेत, कोण कोण पात्र असणार आहेत, या संदर्भात काय काय आवश्यक कागदपत्रे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहे। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।